तिला मी ते विचारू नाही शकलो, तर तू इथे आहेस तर तुम्हा सगळ्या कलाकारांचं, मुंबईतले तुम्ही सगळे कलाकार आहात, तुमचे सगळे सहकारी आहेत, तुझ्या सगळ्या सहकारी आहेत, तर एक्झॅक्टली ते या बाबतीत महाराष्ट्राच्या बाबतीत कसा विचार करतात? कलाकार म्हणून नाहीच तर एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून या गोष्टीचा खरंच खूप राग येतोय आणि खरंच खूप वाईट वाटलंय मला. कारण मी स्वतः मुंबईची, मी ठाण्याची आहे, माझी फॅमिली स्वतः बदलापूरला राहतात, माझ्या रिलेटिव्सपैकी बरेच लोक. आणि आत्तापर्यंत मी लहानपण माझं घालवलं आहे आणि मी आत्तापर्यंत इतकं सेफ सिटी होती माझ्यासाठी. खरंच हे खूप लाजिरवाणं आहे. कारण मीच नाही तर अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट, या गोष्टीवर आपलं मत मांडलं आणि खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्यावर काय बोलावं ना, खरंच काय कृती आहे, काय मेंटॅलिटी आहे लोकांची. त्यामुळे मी प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना हेच सांगेन की मुलीला घराबाहेर जाऊ नका हे सांगण्यापेक्षा, कारण आमच्यासारखी तर मायरासारखी इतकी लहान मुलगी, माझ्याहून मोठी ॲक्टर आहे ती, म्हणजे ती मूवी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी पुढे आहे. तर तुम्ही विचार करा ना, लहान लहान मुलीही जर का इतक्या पुढे जाऊ शकतात, तर तुम्ही मुलींना अडवण्यापेक्षा तुमच्या मुलाला सांगा की प्रत्येक मुलीला तुझ्या बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे बघ. नो डाऊट प्रत्येकाचे असणार गर्लफ्रेंड वगैरे, पण प्रत्येकाची काळजी. महाराज की जय भवानी. धन्यवाद पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि माहिरा, तुम्हा दोघींचाही. आपण या ठिकाणी आलात, या दोघींनाही आपण आता या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि आमच्या साईनाथ दहीहंडी उत्सव समितीच्या